नमस्कार. एम शेअर बाजार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाच्या कंपन्यांच्या बोर्डाच्या बैठकी होणार आहेत. यामध्ये 16 मार्च 2026 रोजी 3 कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठका होणार आहेत. यामध्ये बाल्मेर लॉरी इन्व्हेस्टमेंट्स, कामा होल्डिंग्स लिमिटेड आणि REC लिमिटेड यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अंतरिम लाभांश म्हणजेच इंटरिम डिव्हिडंड देण्याबाबत विचार केला जाणार आहे. बाल्मर लॉरी इन्व्हेस्टमेंटच्या बैठकीत याशिवाय इतर सामान्य प्रस्तावांवरही चर्चा केली जाणार आहे. तसेच 17 मार्च 2026 रोजी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीतही अंतरिम लाभांश देण्याबाबत तसेच इतर सामान्य प्रस्तावांवर विचार केला जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. 18 मार्च 2026 रोजी सिटी पल्स मल्टीव्हेंचर्स या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत कंपनी बोनस शेअर्स जारी करणे आणि स्टॉक स्प्लिट करण्याच्या प्रस्तावावर विचार करणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कंपनीच्या शेअर्सची लिक्विडिटी वाढण्याची शक्यता आहे. याच दिवशी मोबे वेंचर AI टेक या कंपनीची देखील संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत संचालक मंडळ स्टॉक स्प्लिटच्या प्रस्तावावर निर्णय घेणार आहे. 19 मार्च 2026 रोजी 2 कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठका होणार आहेत. यामध्ये गुजरात इंट्रक्स आणि सामवर्धन मदरसन इंटरनॅशनल यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अंतरिम लाभांश देण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे.